सर आज आपल्याला भेटायला खास वारजेवतून आले होते. मग एकंदरीत जर बघायला गेलं ते ऑलरेडी फर्निचर व्यवसायात खूप जुनं आणि नावाजलेलं नाव आहे त्यांचं आणि खूप चांगल्या प्रकारे ते ऑपरेट करतात ते. मग आता एकंदरीत जर बघायला गेलं तर इथून पुढे आपल्याला थोडीशी फील्ड चेंज करायची आहे. तो बिझनेस आहे तो चालू आहे, सेट आहे, मल्टिपल शॉप्स आहेत. पण अजून आता नवीन कशा प्रकारे आपल्याला रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये काम करताना या संदर्भात ते आले होते. त्यांनी लोकेशन वगैरे फायनल केलं होतं, स्ट्रक्चर बॉडी वगैरे बऱ्यापैकी रेडी केली होती आणि त्यानंतर आता ते आले होते. मग त्यानंतर साधारणतः किचनला किती जागा लागणार आहे, साधारणतः किचनमध्ये काय काय इक्विपमेंट्स लागतात, मोरीला किती जागा लागते, स्टोअरला किती जागा लागते, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केली. सिटिंग एरिया साधारणतः किती होणार आहे, एक प्रोजेक्ट कॉस्ट कशी असते साधारणतः ते आपण वर्कआउट करून दिलं की किचन इक्विपमेंटला किती जातील, क्रॉकरीला किती जातील, टेबल, चेअर, सीसीटीव्ही, बिलिंग सॉफ्टवेअर, प्रिंटर्स, काय काय गोष्टी आपल्याला लागणार आहे, एलईडी बोर्ड झाले, या सगळ्यांची एक अंदाजन त्यांना वरच्यावर कॉस्टिंग आपण वर्कआउट करून दिली, ज्या हिशोबाने त्यांना वर्कआउट करायला सोपं पडेल. स्विगी झोमॅटो सोबत कशा प्रकारे काम करता येईल, किती स्टाफ आपल्याला तिथं लागणार आहे, सो एवढा जर स्टाफ जर लागतोय तर त्याची मॅनपॉवर आणि हायरिंग कुठून केली पाहिजे हे आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं. बाकी त्यांचे जे छोटे मोठे प्रश्न होते त्यामध्ये डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.